ची शॉपिंग झालेली आहे. तंदुरी बनवायला कसा टाइम लागेल ना, तर दिवसभर आज आम्ही काही खाल्लंच नाही ना. आपण नुसतं बाहेर इकडे ये. बाहेरच्या कामामध्येच आहोत ना. ओके, तर आम्ही ना पाणीपुरी खातून. सानू इथे तिच्या टॉईज सोबत खेळते आणि लिचू बघा इथून बघते मला. म्हणजे आपली चिकन तंदुरी बनवणार आहोत आपण. ओके, त्याला बघा असं बसून द्यायचं पण फॉइल पेपर वरती. मस्त एकदम चांगल्या प्रकारे मसाले लागलेले आहेत आणि तंदुरी पण आपण कुकर मध्ये ठेवलेली आहे. तर आता जो झाकण आहे बघा हे बघा पॅक झाला. बघूया कसं झालंय. ओहो 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 लजीज. चला आपण खाऊया कुकर वाली चिकन तंदुरी. बघा ओहो घरात बनवलेली. या सर्वांनी खायला या. बाबा बाबा तंदुरी काय होती काय सांगू तुम्हाला मी. तर साफ केली सानूनी आणि पप्पानी जास्त. नमस्कार सर्वांना. तर थोडासा आम्ही बाहेर आलो होतो आणि आजचा ब्लॉग आपण संध्याकाळी स्टार्ट करतोय. तर आता घरी जाता जाता आम्ही विचार केला काय नेहमी आपण घरातच म्हणजे इंट्रो शूट करतोय. सुरुवात होते. आता बाहेर आलोय फोन आहे तर का नाही शूट करावं. आणि आता कसं आपण जाता जाता सानूसाठी थोडे फार गोष्टी घ्यायच्या कारण सानूची पिकनिकला चाललोय. सानू दोन दिवस सानू जाणार. तू किती मज्जा करणार आहे. रिसॉर्ट. अरे वा, याच्या अगोदर तर तू मम्मी पप्पा सोबत जायची रिसॉर्टला, पण आता तू मग तुला काय काय शॉपिंग करावं लागेल आज. मग आवडती शॉपिंग नाही तुला तिथं घेऊन जायचं तसं काहीतरी शॉपिंग करूया आपण. हा घरातलं काय हा चालेल. तर आता सानू जाणार आहे 2 दिवसात, म्हणजे आज आहे मंगळवार, गुरुवारी तिची पिकनिकला जाणार बरोबर ना. तर तिच्यासाठी काही ना काही शॉपिंग करायचं आहे. तर चला आता मस्त सानूसाठी काहीतरी शॉपिंग करूया म्हणून आम्ही विचार केला की इथूनच आपण इंट्रो शूट करूया, स्टार्ट करूया ब्लॉगला. हा म्हणजे जाता जाता आपण काय काय घेऊ ते पण दाखवता येईल ना. आणि तुला काय खायचं. मला तर तंदुरी खायची. ही आपली कुकरवाली बनवशील का. कोलंबी नको. कोलंबीचं काय तंदुरी. कोलंबीची तंदुरी नको. अरे ते बरोबर नाही लागत ते बार्बेक्यू सारखं ना. ते मला तर वाटते तंदुरी मध्ये ना ते चिकनच भारी वाटते ना. मटनचं रान एकदम टेस्टी होते कुकरवाला आणि चिकन तंदुरी. आणि स्नेहाने मला नेल आर्ट केलाय तो सारखा त्याच्यावरतीच लक्ष जाते. चला मग आता सानूची शॉपिंग करूया पिकनिकची आणि मग नंतर चिकन घेऊन घरी जाऊया डायरेक्टली तंदुरी बनवायला. हो घेऊ शकते. तर आता आम्ही मानसी कलेक्शन मध्ये चाललो. सानूसाठी छोटे मोठे गोष्टी घ्यायच्या आहेत आणि इथे ना मस्त एकदम रिझनेबल प्राइस मध्ये आपल्याला वस्तू मिळतात. म्हणून तुम्ही नेहमी बघितलं असणार आम्ही ना मानसी कलेक्शन मध्येच येतो. घरातल्या वस्तू जे काही घ्यायच्या असतील ना तर मानसी कलेक्शन मध्येच या. कसे दादा. नमस्कार. पैसे मोजायला मशीन आली का काय. बिल बनवायचे आहे का. अच्छा अच्छा. आलो जरा खरेदी करायला. तुमची आठवण आली. काय बघते तू. पहिले वरती जायचं सानूसाठी. ये सानू. इथे वरती पण आहे लहान मुलांचे कपडे वगैरे आणि इथे सगळं हे बघा हे असं. काय आलं नीट आरामात. स्लॅक्स पण दाखवा. 2 लेगिंग्स पण दाखवा. हो बरोबर. अंगोल वगैरे करणार ना एक्स्ट्रा पाहिजे ना. फुल लागेल ना. फुल घेते आणि हाफ पण घेते तिला 2. ओके. ब्लॅक कलर कितीला आहे. 120 रुपये. 120 रुपयाला का. 11-12 पर्यंत. 11-12 पर्यंत. हा हे बघा साईज 34 आहे. 34 आहे का. याची प्राइस आहे 110 रुपये. 110 रुपये कंपनीचे अमूल कॉन्फी. बरोबर येईल ना तिला साईज. बरोबर येईल. हा ना. हा फायनली सानूची शॉपिंग झालेली आहे. ती काही घेतलंय ना छोटे छोटे वस्तू. अच्छा वस्तू ठेवणार ती. ब्रश, कोलगेट, शॅम्पू. चला शॉपिंग झाली सानूची. हे पाहिजे ते पाहिजे. सानू कुठे आहे पिकनिक तुझी. माझी येते मॉन्टेरिया विलेज.
मॉन्टेरिया विलेज कर्जतला. कर्जतला आहे ना. हो. बाकी कसं चाललंय दादा मग? मस्त ना. आम्ही गेलो होतो उज्जैनला, महाकाल बाबांचा बुलावा आलेला. हा ट्रेनने मुंबईवरनं आपला तेजस एक्सप्रेस. तेजस एक्सप्रेस होती, पण अवंतिका एकदम बेस्ट आहे. लबुबू अजिबात बोलायचं नाही. लबुबू घेऊन येरी झाली लोक. फेकले आम्ही जे काय फेकलं जेवढे होते तेवढे लबुबू. काय हा आपल्याकडे घुबड असे तसं लबुबू आहे का? ओके. उल्लू असते तो रात्री, तसा लबुबू आहे त्यांच्याकडचा. चला दादानी डिस्काउंट पण दिला. चला भेटू. साबण ठेव ठीक आहे. चला तर फायनली सानूची शॉपिंग झालेली आहे. तर आता आपण जाऊया मस्तपैकी चिकन घेऊया आणि मस्तपैकी लजीज तंदुरी चिकन खाऊया. तंदुरी बनवायला कसं टाइम लागेल ना, तर दिवसभर आज आम्ही काही खाल्लंच नाही ना. आपण नुसतं बाहेर सानू इकडे ये. बाहेरच्या कामामध्येच आहोत ना. हे रगडा मस्तपैकी आत्ताच त्याने मांडलेलं आहे दुकान पाणीपुरीचं. फर्स्ट आहोत. रडत होती ती 3 वर्ष अगोदर. 3 वर्ष अगोदर घेतलेलंच ना. सेक्टर आपण इथे 19 ला होतो तेव्हा. हो तेव्हा रडलेलीस ना तू. अच्छा लिचीने खाल्लेला. परत भेटले तुला परत ना. ओके दे दादा पटकन आम्हाला. मीडियम तिखा बनवा. पोट जास्त घे, पोट दुखणार नाही. अरे अरे मेरे को तीखा. तू इथे ये. सानूचा ते सांग. सुक्कापुरी कुठे गेली? छान होती ना. पेमेंट हो गया दादा. तर आता आम्ही पाणीपुरी खाली आहे. तर चला आता घरी जाऊया. म्हणजे आता किती टाइम झाला तरी काही टेन्शन नाही ना. आरामात खाऊ. आरामात खाऊ शकतो. तर आता जाता जाता आपण चिकन घेऊया. तंदुरी बनाने काय अख्खा चाहिए. मीडियम साईज का दे दे. फायनली कोंबडी आपली रेडी झालेली आहे तंदुरीसाठी. चला घरी जाऊया. मैं छिला हूँ, मुझे बताओ. हाँ तू इसने छिला. आज के वीडियो के हीरो क्या नाम है? सलमान भाई आहे. तर आता आम्ही घरी आहोत आणि सानू इथे तिच्या टॉईज सोबत खेळते. आणि लिचू बघा इथून बघते मला काय करतात म्हणून पप्पा. हा बोल ना. जोरात बोलशील ते काय. हा बोल. हा जास्त बटर नाही ऍड करणार. ओके लिचू लिचू आतमध्ये लिचू लिचू. तर आता रेसिपी तुम्हाला दाखवतो एकदम चांगल्या प्रकारे. बघा कोंबडी बघा कशी मीडियम साईजची आपण घेतलेली आहे. स्वच्छ करून एकदम आतली जी घाण वगैरे असते ते आपण सर्व क्लीन केलेली आहे. तर आधी आपण ना पेस्ट बनवणार, म्हणजे जे मसाले आपण ऍड करायचे ते बनवतोय, ज्याच्याने आपण मॅरिनेशन करणार कोंबडीला. हो ओके. सर्वात आधी आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. उद्या नवीन मसाला तयार होणार आहे. हो तर ज्याला कोणालाही हवा असेल तर पटापट मेसेज करा आणि मसाला ऑर्डर करून घ्या. ऑलरेडी खूप साऱ्या ऑर्डर आहे. आणि मग त्यानंतर चिकन तंदुरी मसाला घेऊया आपण. चिकन तंदुरी मसाला टाकलेला आहे 1.5 चम्मच. ओके. आणि मग त्यानंतर आलं लसणची पेस्ट 1.5 चम्मच घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर दही 3 ते 4 चम्मच घेतलेलं आहे. तुम्हाला पण कळते वा किती चम्मच घेतले ते ना. बस का. आणि मग त्यानंतर लिंबूचा रस किती घ्यायचा आपल्याला? एक पूर्ण का अर्धा घ्यायचा, कारण आम्ही मोठा लिंबूचा आहे ना. ओके ओके. अर्धा रस घेतलेला लिंबूचा. दही पण ऑलरेडी आपण घेतलेला आहे. ओके. आणि मग त्यानंतर हळद. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मग त्यानंतर बटर उलटे साईडशी टाकला. असं कसं एकदा एकही साईड टाकलं रेसिपी दाखवायला बरं वाटतंय ना मग. आणि सर्व मसाले आता एकदम चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. हा 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 हा. जेव्हा पण अशी तंदुरी काय आपण बनवायला घेतो आणि सर्व मसाले जेव्हा मिक्स करतो आणि त्याच्यातला काय तो सुगंध निघतोय खरंच भारी वाटते ना.
एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले स्नेहाने. हे बघा मसाले. खूप लोक कलर फूड कलर टाकतात पण बघा आपल्या मसाल्याला गरज आहे का? गरज. अजून एक गोष्ट, जर तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला नसेल तर मी नेहमी बोलते काळी मिरी पावडर, धना पावडर आणि हे टाकायला लागेल तुम्हाला जिरे पावडर. जे काय तुम्हाला ऍड करता येईल तेवढा करा. काश्मीरी मिरची पावडर तर मस्ट आहे. जर तुमच्याकडे आपला मसाला नाही तर एवढा सुंदर कलर येणारच नाही तुमच्या मसाल्याने. आणि आता तंदुरीला मस्तपैकी म्हणजे चिकनला आता मसाले लावायचे आहेत आपल्याला. एकदम सिंपल रेसिपी आहे. फक्त तुम्हाला मसाले वगैरे प्रॉपर ऍड करायचे. चांगल्या प्रकारे चिकनला मसाले लावून झालेले आहे. आता काय करणार आहे मी 1 ते 2 नाही, सॉरी 1.5 ते 2 तासासाठी मॅरिनेशन साठी ठेवूया आपण. मग मी पण एक काम करते, पटापट आता ऍड्रेस टाईप करून जे आहेत ना जवळ भरपूर आहे, कारण उद्या नवीन मसाला तयार होणार. प्री बुक भरपूर झालेले आहे तर सर्वांचे मी कॉपी पेस्ट करते लॅपटॉप मध्ये ऍड्रेस. ओके. तर फायनली सर्व ऍड्रेस कॉपी पेस्ट करून झालेले आहेत आणि आता चिकन पण मस्तपैकी मॅरिनेशन करून झालेलं आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा चिकन एकदम चांगल्या प्रकारे मॅरिनेशन झालेले आहेत. मसाले एकदम परफेक्ट लागलेले आहेत बघा तंदुरीला. आणि बघा थोडेसे मसाले राहिलेले पण आहेत, ती आपण शेवटला युज करू. शेवटला युज करायचंय. ओके. तर आता कुकर घेतलेला आहे आपण. हा बघा, हा जर कुकर तुम्हाला हवा असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देऊ. आणि हा अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही बनवाल, आता बघा मी तर जेव्हा पण बनवलं नॉनस्टिक कुकर मध्येच बनवलाय. नॉनस्टिक नाही, हार्ड एनोडाइज कुकर आहे हा. ओके. तर जेव्हा पण तुम्ही बनवाल तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा असेल ना कुकर तेव्हाच ट्राय करा. मी तर बोलेल. लास्ट टाइम जेव्हा आपण बनवले ना तर खूप सारे ताई लोकांनी कमेंट केलेला माझा कुकर हरवलेला. आता माहिती ना त्यांनी बनवलेला नाही पण त्यांनी कमेंट केलेली होती अशी की आमचा कुकर हरा निळा पडलाय, खराब झाला, त्याचा काय करू. तर आता मी कुठल्याही कुकर मध्ये दाखवलाय. हा ब्रँड बघा, हा कुठला कुकर आहे? प्रेस्टिजचा आहे. फ्लिप ऑन कुकर बोलतात त्याला. फ्लिप ऑन कवर. हा हे बघा असं आहे त्याचं झाकण. जर तुमच्याकडे प्रेस्टिजचा कुठलाही कुकर म्हणतो तुम्ही इझिली बनवू शकता. बरोबर. असं नॉन ब्रँडेड कुकर मध्ये अजिबात करायला जाऊ नका, खराब होईल. हा पूर्ण कुकरची वाट लागून जाईल. तुम्ही करा, ट्राय बिंदास करा. आणि तुमच्याकडे एक असा बेस पाहिजे म्हणजे खाली चिटकायला नको. हा मला कुकर सोबतच भेटलेला आहे ना, स्टँड याच्यासोबतच भेटला. हा. आणि जेवढा आता आपण आपली तंदुरी राहील तेवढा असा एक हे करणार आहोत फॉइल पेपरचा. थोडं जास्तच ऑइल घेऊया आपण, कारण ते फॉइल पेपर कसं चिटकते लास्टला. आणि ते इझी बघा ना, किती वेळा बनवलंय. कुकर माझा क्लीन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ब्रँडेड कुकरच हवं आहे. तर तुम्ही साधे कुकर मध्ये करायला जाणार तर पुन्हा खराब होईल. आपण कधी कुकर घेतलेला? मात्र ते स्नेहा उमली फूड स्टार्ट केला त्याच्या अगोदरच घेतलेला आपण ना. 5 लिटरचा इच्छा होती की असा कुकर आपल्याकडे पाहिजे. हा मी स्नेहाला सांगितलं. बघा आता मस्त मी ऑइलिंग करून घेतलंय कुकरला. ओके. आता जे आपण बेसला हे लावलेलं म्हणजे काय होतं याला, आता मला कव्हर आहे पण मी बेसच बोलणार. ओके. आता एक हे करून घ्यायचं आपण फॉइल पेपर. ठेवूया. ओके. म्हणजे आपली चिकन तंदुरी बनवणार आहोत आपण. ओके. त्याला मसाले बरोबर लागलेले आहेत ते नंतर युज करता येतील ना. बघा असं बसून द्यायचं पूर्ण फॉइल पेपर वरती. बघा मस्त एकदम चांगल्या प्रकारे मसाले लागलेले आहेत आणि तंदुरी पण आपण कुकर मध्ये ठेवलेली आहे. कलेजी पोटा जी आहे ते साईडला ठेवूया. सॉरी तो पोटा होता आणि हे तिकडे साईडला. जास्त याला चिटकवच नाही. तर एकदम चांगल्या प्रकारे एकदम पद्धतशीर आपली जी आपण मॅरिनेशन केलेली कोंबडी म्हणजेच चिकन एकदम परफेक्ट बघा बसलेला आहे. तर आता जो झाकण आहे बघा पॅक झाला आता मस्त. तर गॅस ऑन करूया. कुकर गॅसवरती ठेवूया. आता काय करूया आपण 5 मिनिटं ना असं थोडासा मीडियम फ्लेम वरती ठेवूया. त्याच्यानंतर मग आपण स्लो फ्लेम एकदम मीडियम टू लो म्हणजे एकदम लो फ्लेम म्हणजे एकदम कमी वरती 15 मिनिटं शिजवणार. आता खूप जणांचा 20 मिनिटात आपला चिकन तंदुरी रेडी होणार. ओके. आता खूप जणांचा क्वेश्चन असेल का कुकर मध्ये जर पाणी नाही टाकला तर मग सिटी कशी होणार? आता सांग तू. एकदम सिंपल आहे. चिकन आणि मटन जेव्हा पण आपण करतोय तर तुम्हाला माहिती जो मटनचा सत्व असतोय, चिकनचे जे सत्व असतात ते पाणीचे द्वारे निघून म्हणजे निघतात. आता ह्याचा काय होणार, तंदुरी शिजणार आपली, चिकन जो शिजणार आहे त्याच्यासोबतच पाणी पण सोडणार खाली, लिक्विड टाईप. जो पाणी सोडणार त्याच्यातच एक काय बोलतात एअर काय बोलणार आपण वाफ बनते आणि आपण कुकरला सिटी वगैरे सगळं दिलेली आहे. आणि मीडियम टू लो वरती करतो तर चांगली शिजून जाते. सिटी झाली नाही तरी 2 सिटी आरामात होते आपली ना.
आणि हा जो कुकर आहे खूप जास्त प्रेशर बनवतोय. खूप लोकांचे कुकर असतात खूप कमी प्रेशर बनतं, लगेच बघा असं केलं ना की निघून जाते प्रेशर, एअर जे असते ते. आणि खूप लोकांचं असते की खूप प्रेशर बनतोय, तर ते तुम्हाला ते ऍडजस्ट करावं लागेल. तुमचं कुकर प्रेशर जास्त बनवते का कमी. जर ब्रँडेड असेल तर खूप प्रेशर बनवणार आणि तो लवकर आपल्या जे काय आपण बनवतो शिजवतो लवकर शिजणार. तर आता 25 ते 30 मिनिटात आपली चिकन तंदुरी रेडी होणार. तर चला कंटिन्यू. आता प्रेशर झालेलं आहे बघा, फटका मारायला लागेल. करू आता फटका मारायला. प्रेशर आता स्लो आहे गॅस, मग त्याच्यात अजून एक सिटी झाली ना की आपण बंद करून देऊया. ओके. तर आता मी काय केलं, आता मी तुम्हाला सांगते. आधी 5 मिनिटं आपण मीडियम फ्लेम वरती शिजून घेतलं, म्हणजे जो मीडियम असते तो गॅसचा तो. आणि त्याच्यानंतर ना मी 15 मिनिटं एकदम लो केलं, एकदम स्लो होता. आता होत आलाय म्हणून मी काय केलं, थोडस परत मीडियम फ्लेम केलाय आणि आता 2 शिटी झाले की आपण बंद करून टाकूया. कुकरची पूर्ण हवा निघालेली आहे. आता आपण झाकण काढणार आहोत. त्याच अगोदर स्नेहा ना मस्तपैकी तंदुरी सोबत खाण्यासाठी सॅलड बनवते ना, लिंबूचा रस. वा. आता 4 चमचे लागतील आपल्या मसाल्यामध्ये, जेव्हा मसाला आपण टाकणार. तर आपला मसाला असला की माहिती आहे टेस्ट किती चेंज होते. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आणि आपण मीठ आहे ना आपण एकदम शेवटी टाकूया. कारण मीठ कसं असतं माहितीये का, पाणी सोडणार. आणि आता आपण झाकण काढूया. काढ ना, बघूया कसं झालंय. ओहो ओहो ओहो, लजीज. छान असं दिसतं शिजलेलं ना. झोपली बघा तंदुरी. एक नंबर. बघा किती सुंदर आणि अप्रतिम अशी कुकरवाली तंदुरी झालेली आहे. तर आणखीन प्रोसेस आहे, तर चला ती प्रोसेस करूया. पहिला आपण बटर मसाल्यामध्ये ऍड करूया. मसाल्यामध्ये बटर ऍड केलेले आहे ते बघा. मस्तपैकी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे. नाही बघ तंदुरी आपली कुकरवाली. अरे तुटेल वाटतं. तुटू द्या ना, तुटू द्या. मी एक एक हे करूया. रोस्ट निघली तर बरी होईल ना. तुटेल नाही. बघा किती छान अशी शिजली. काढा, तुटू द्या. बघा लेग सानू खाणार ना, सानू काढा इझिली सर्व असंच. काही हे का ना चिमटा वगैरे पाहिजे. चिमटा नको, तसं पण तुटणार कारण त्याला शिजली आहे ना. आता बघा जे आपण पोटा आणि काही कलेजी टाकली. हे बघा गॅस पेटवलाय आणि गॅसवरती तंदुरी ठेवली. आणि जे आता आपण मसाले हे केले ना बटर लावून थोडं थोडं लावूया आता. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला असं वाटत का तिथे लागले नाही मसाले, म्हणजे ते विरघळून खाली पडले ते. बरोबर. पण आता बटर पण ऍड केलं ना, याला टेस्ट येईल. पलटी करूया. बघा इथे कसं तर मसाला निघलेला बघा. बघा ना, कारण ते निघते ना खाली जेव्हा आपण टाकतो वरती. आणि बघा पुन्हा एकदा पलटी केली. इसको कहते हैं खाना, असली खाना. तू भी खाएगी चिकन. चिकन दोन्ही साईडची शिजू द्या ना आता थोडं थोडं. बघा एकदम परफेक्ट मसाला लागले. या साईडला तर मसाला लावायची गरज नाही. जिथे होता गरज तिथेच आपण हे केलं. तर बघा आता सगळीकडून मी थोडा रोस्ट करते, जास्त काही करते कारण ऑलरेडी आपला बस छान आता शिजून झालेला आहे. तुम्हाला असं जर थोडा कच्चा वगैरे वाटत तुम्ही जास्त असं एक आता झाले का. तर फायनली तंदुरी आपली झालेली आहे. वा, एकच नंबर. हे बघा कुकरवाली तंदुरी काय एवढं तुम्हाला करावं लागेल. तर बघा आता फॉइल पण काढून मी तुम्हाला दाखवते किती पाणी जे चिकनचं निघतंय बघा निघलेलं आहे. तर जास्त काही हे नसते. पण याचा ना मसाला त्याच्यामध्ये टाक बरोबर. मग त्याच्यामध्ये मस्तपैकी कलेजी आणि पेटा पण स्नेहाने रोस्ट करून घेतलेले आहे. तर मला करायचंच आहे, सगळं करून घेते. तर चला आपण खाऊया कुकरवाली चिकन तंदुरी. बघा घरात बनवलेली. या सर्वांनी खायला या. एक नंबर. बघा कुकरवाली तंदुरी खायला. डान्स करते. छान झाली, किती मस्त वेगळी. बघा
सानूला लाईक पीस. ओके सानू सॅलेड पण घ्या. तिखट तिखट तुम्हाला घ्या. हा बघा. अरे एवढी भारी झाली काय बघा. लेग पीस बाहेर निघतोय. हा स्नेहासाठी. नो थांब. तर चला आपण तंदुरी टेस्ट करूया. विंग घेतो सर्वात पहिले. वा छान झाली. सानू कशी झाली तू सांग ना. तुला कसं आवडतं याचं डिप करून ना. हे जे चिकनचा जो सूप टाइप निघते बघा आपण ते पण बाउल मध्ये घेतो. त्याला डिप करून तर अजून टेस्ट बघा सानू कशी खाते. बघा सानूला आवडते. आवडते ना सानू तुला असं. खा. आणि बघा किती मस्त एकदम. चटणी सोबत आपण मिक्स करूया. या तंदुरी खायला. तू ना याच्यावरती ती जालीवरती घेऊन हे केलंस ना एकदम तो रिअल वाला स्मोकी फ्लेवर. आपण अजून पण केला असता कोळसा वगैरे पण ते परत टाइम होणार. पण सानूला झोपायचं आहे. एकदम परफेक्ट निघतात बघा. हा बघा हा विंग वाला पीस बघा एकदम परफेक्ट. चला आता मी पण टेस्ट करते. चटणी मध्ये डिप करून. मस्त चटणी तुम्ही छान लागते. हे पण तुम्ही याच्या डिप नाही केला. हा करेन ना नंतर. आता एवढी तर तंदुरी आपल्यालाच खायची आहे. पोट भरतं ना याच्यात. छान मस्त झाले ना. डिफरंट लागते. हॉटेलपेक्षा कितीतरी डिफरंट आहे. हॉटेलचा सेम टेस्ट नाही मिळणार पण डिफरंट आणि टेस्टी लागणार पण ही एक नक्की आहे ना. बरोबर. बाबा बाबा तंदुरी काय होती काय सांगू तुम्हाला. मी तर साफ केली सानूनी आणि पप्पानी जास्त खाल्लं. सानू मी सर्वात जास्त खाली बघा. मी असा डायरेक्ट पडलो आता. कसली भारी झाली. एकदा नक्कीच ट्राय करा. खरं सांगते मी तुम्हाला खूप आवडेल. घरात जे आपण बनवतो ना त्याच्यात आपला प्रेम असतोय आपल्या फॅमिलीसाठी की आपली फॅमिलीसाठी बनवायची आपल्याला. आणि आपले मसाले असतात आपलं सगळं असतं तर अजून टेस्टी लागते. तर एकदा तर ट्राय कराच. नंतर काय आपण बाहेरून मागून आणून खातो बरोबर ना. एवढी मोठी तंदुरी होती का आता भूकच नाही लागली. माझं तर पोट टाईट झालं. तुझा माझा पण. सानू तुझा पण सानू बोलतो मला डोनट खायचे तर उद्या तिला डोनट घेऊ आपण. उद्या DIY ला जाऊया डोनट घेऊ. मला नक्की ट्राय करा. ही तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. तर चला आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.